त्याची कस्टडी आपण सीबीआय कडे देणार आहोत हे कुणालाच माहित नव्हतं. मग कशी काय टीप लागली त्यांना? गुलाबची कस्टडी सीबीआयला जाणार आहे हे त्याच्या वरच्या व्यक्तीला कळलं असणार, म्हणून त्यांनी त्याचे सगळे नेटवर्क्स अलर्ट केले. पण अशाने आपण पुन्हा तिथेच येऊन थांबलोय जिथनं आपण सुरुवात केली होती. आता मी आईच्या गुन्हेगारापर्यंत कशी पोहोचणार आहे? मला वाटते गुलाब ज्याचा प्यादा होता त्याचं सत्य समोर येऊ नये म्हणून त्यानेच गुलाबवर हल्ला केला असेल. पण गुलाबचं जिवंत राहणं हे कोणासाठी धोकादायक होतं? कोण असेल हल्ला करणारा? करणारा की करणारी? मी फक्त एक प्यादा होतो आणि आजही एक प्यादा आहे, पण माझ्या वरती एक व्यक्ती आहे जी अजूनही मोकाट फिरत आहे. हे गुन्हेगारी जग जो चालवत आहे, ज्याच्या तालावर हे सगळं चाललंय ना, तो अजूनही बाहेर आहे. अरे काय चाललंय आता? कुठल्याच गोष्टींचा उलगडा होणार नाही, म्हणजे सगळे प्रश्न अनुत्तरित जैसे थे. ह्याचा मृत्यू झाला म्हणजे सत्य आता कोणासमोरच येणार नाही. ह्या सगळ्या मागे कोणाचा तरी काहीतरी फायदा असणार आहे नक्की. गुलाब जर फक्त प्यादा होता तर ह्या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे? ती व्यक्ती कुठे लांब नाही, इथेच तुझ्या आजूबाजूलाच आहे. मृत्यूचं सावट आहे तुमच्यावर. कधी झडप घालेल ना सांगता येणार नाही. तो म्हणाला होता आजूबाजूला मृत्यूचं सावट आहे. कोण आहे ती व्यक्ती जी जी हे सगळं घडवून आणतीये पण आपल्यापैकी कोणालाच कळत नाहीये? ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे पण पण तरी सुद्धा आपल्या नजरेला दिसत नाहीये. खून के पीछे का रहस्य. गुलाबच्या खुनामागचं रहस्य आता येणं सगळ्यांसमोर. हे काय आहे? ही बातमी आहे का काय आहे? बातमी नाही, स्पर्धा आहे ही सगळ्यांची. आम्हाला कसं सगळ्यांपेक्षा जास्त माहिती आहे जगाला दाखवायचंय फक्त, बाकी काही नाही. खरं काय आहे ते कोणाला समजून घ्यायचं नाही, मुळाशी कोणाला जायचं नाही. या बातम्या आहेत का? मॅम, आपण गुलाबच्या मृत्यूची बातमी दिली आहे पण त्याचं कारण काय सांगणार होत आपण? आपल्याला काही माहिती नाहीये त्याच्यामुळे आपण ह्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. इट इज अनएथिकल अँड आय एम नॉट डुईंग इट. मॅम, पण आपल्या सगळ्या सोर्सेसला विचारून झालंय. हे न्यूजपेपरवाले किंवा इतर चॅनल्सवाले फक्त हवेत बाण मारतायत. बघा, पहाटे 3 वाजता त्याची कस्टडी सीबीआयला हँडओव्हर झाली आणि तासाभरातच सीबीआयने गुलाबच्या मृत्यूची खबर जाहीर केली. याच्या पलीकडे कोणालाच काहीच माहीत नाहीये. नाही बॉस. डिपार्टमेंटमध्ये काही चर्चा? बॉस, डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चौकशी केली. काय आणि कसं घडलंय याबद्दल काहीच कळलं नाही. तिची टीम मधली माणसं होती, त्यातलं कोणी जिवंत राहिलंय? नाही, सगळ्यांना जागीच मारलंय. सिस्टीम मध्ये खूप चर्चा आहे, मीडियावाले प्रश्न विचारतायत. या प्रकरणामुळे ना बॉस, डिपार्टमेंटवर खूप जास्त प्रेशर आहे. टेक्नो बॉस, तुम्ही सांगितलं तेव्हापासून साधू सरांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, बट इट्स निगेटिव्ह. पण कुठे असतील काही कल्पना? काहीच नाही. काही तासांपूर्वी ना ते गृहमंत्र्यांसोबत होते एवढं कळलंय. त्यानंतर काहीच अपडेट नाही बॉस. अर्थात हे जे काही घडले त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ह्या सगळ्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कमांडर, तुम्हाला काहीही कळलं ना, काहीही, तरी मला लगेच सांगा. या सगळ्याच्या पाठीमागे कोण होतं हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. येस बॉस. तुझ्यावर जे काही आरोप झाले, तुझा मृत्यू झाला, या सगळ्याच्या पाठीमागे गुलाब आहे असंच वाटत होतं मला इतके वर्ष. आणि म्हणून मी त्याला ताब्यात सुद्धा घेतलं. पण त्याने जे काही सांगितलंय ना, त्यानंतर मला या सगळ्याचा शोध पुन्हा एकदा सुरू करावा लागणार आहे. तुझ्या मृत्यू मागे जो कोणी आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दुवा फक्त गुलाब होता. तोही नाहीये आता. आता मला हे सगळं पुन्हा एकदा शून्यातून सुरू करावं लागेल. ये ये ये. त्याला बोलायचंय, त्याला तुमच्याशी. बोल बोल ना. नाही नाही, ऐका ना, ते त्याला त्याची चूक मान्य आहे आणि त्याला त्याची चूक कळली हे सांगायचं त्याला.
अरे चुका त्याला याच्या आधी अनेक वेळा कळलेल्या आहेत, पण त्याने त्याच्यात काही फरक पडलाय का? पण अहो पण त्याला काय म्हणायचं हे तर ऐकून घ्या ना एकदा. डॅड, तू इथे थांबू नको, तुझा आधी बाहेर. अहो मला तुमचा राग मान्य आहे, पण आता काल मी पण नाही का रागाच्या भरात तुम्हाला काय वाटेल ते बोलले, पण असंच असतं. माणूस जेव्हा रागात असतो ना त्याला आपण काय बोलतो काय करतो काही कळत नाही, पण एकदा राग शांत झाला ना की मग त्याला जग कळतं, माणसं नव्याने दिसतात. तू त्याच्या चुकांवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नकोस. हा अहो पण असं काय करताय? कोणी आपली चूक मान्य करत असेल, ती सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याला एक संधी नको का द्यायला? हा हो ना दया पप्पा, असा मूर्खपणा युही पुन्हा नाही करणार. ते म्हणतात ना, सुबह का दूल्हा अगर शाम को वापस आए तो उसे दूल्हा नहीं कहते. निशी, तसं नसतं ते. ते कसंही असू दे, भावना इम्पॉर्टंट आहेत. आणि दया पप्पांना माझ्या भावना कळतायत. हो ना दया पप्पा? आय नो युही चुकलाय, तुम्ही शिक्षा द्या ना त्याला. उठा बशा काढेल, नाहीतर कोंबडा बनेल. तुम्ही बोला, त्याला 4-5 दिवस उपाशी ठेवू का? बोला फक्त. निशी, डॅड ऐका ना, मला माझी चूक कळते, म्हणजे कळलीये. तुम्हाला खरं सांगतो, मी जे केलं ना त्यामुळे मी माझ्याही नजरेत पडलोय. पण मी खरंच सुधारेन. आणि तुम्ही मला सांगा की, मला माहिती आहे आता तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, पण विश्वास बसेल असं मी काय करू? तुम्ही मला सांगा ना.